दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका रिया सावंत व त्यांच्या सहकारी महिलांनी एकत्र येत दापोली एसटी स्टँड समोरील रिक्षा स्टँड व केळसकर नाका येथील रिक्षा स्टँड येथे जाऊन सर्व रिक्षा बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी या महिलांकडून प्रथम साईबाबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। त्यानंतर चालकांची लक्ष्मी अर्थात रिक्षा हिचं पूजन करून तिला प्रथम राखी बांधण्यात आली व आमच्या सर्व रिक्षा बांधवांचे रक्षण कर असे सर्व बहिणींच्या वतीने प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर सर्व रिक्षा बांधवांना ओवाळणी करून राखी बांधून तोंड गोड करण्यात आले। रिक्षा स्टँडवर घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला रिक्षा बांधवांनीही आपल्या या बहिणींना ओवाळणी देत पुढच्या वर्षी नक्की या, आम्ही तुमची वाट पाहू असे म्हणून भरभरून प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका रिया सावंत, अश्विनी लांजेकर, माजी नगराध्यक्ष विनीता शिगवण, मेघा खटावकर, नम्रता शिगवण, प्रीती जैन, भाग्यश्री पानसाळकर इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपस्थित होत्या। नमस्कार, मी रिया रुपेश सावंत, नगरसेविका तथा समाज कल्याण समिती सभापती, दापोली नगरपंचायत दापोली। आज राखी पौर्णिमा, या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आज आम्ही येथे सर्व उपस्थित राहिलो आहोत सर्व महिला। मला आज खऱ्या अर्थाने असं सांगावं वाटतं की आम्ही ठिकठिकाणी कार्यक्रम केले, पण जसे की दापोली नगरपंचायतमधील कर्मचारी असतील, पोलीस स्टेशनमधील आमचे पोलीस बांधव असतील, तसेच एसटी स्टँडमधील आमचे वाहक चालक कर्मचारी असतील, त्यांना आम्ही राख्या बांधून रक्षाबंधन साजरी केली। पण माझ्या मनात कुठेतरी एक इच्छा राहून गेली होती की आमच्या घरी जेव्हा जबाबदार व्यक्ती घरी नसते आणि आम्ही महिलांना कुठे बाहेर जायचं असतं, अशावेळी आम्हाला एक आठवण होते, ती म्हणजे रिक्षा। आणि आज आमचे हे रिक्षा बांधव आम्हाला सुखरूप घरातून घेऊन जाऊन सुखरूप आमच्या घरापर्यंत पोहोच करतात। अशाच सर्व महिलांना या रिक्षा बांधवांवर विश्वास आहे, म्हणूनच आम्ही आज इथे या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने या बांधवांना राखी बांधण्यासाठी आलो आहोत। तसेच मी या लक्ष्मीसमोर अशी इच्छा व्यक्त करेन की माझे सर्व रिक्षा बांधव आहेत त्यांना सुख शांती लाभो, त्यांच्या घर कुटुंबियांची भरभराट होऊ देत, तसेच त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। धन्यवाद। नमस्कार, मी पप्पा जोशी, आपल्या रिक्षा चालक मालक व्यावसायिक संघटना दापोली। आम्ही सर्व रिक्षा बांधव या ठिकाणी वर्षभर सर्व आपल्या लोकांना सेवा देत असतो। मात्र मी नवीन आहे, पण आताच माहिती मिळाली की पहिल्यांदाच आपल्या रिक्षा स्टँडवरती रक्षाबंधनचा हा कार्यक्रम पार पडला आहे। लाख लाख धन्यवाद देतो ते सर्व आपल्या या नगरसेविका मॅडम आणि त्यांच्यासमोर जे आलेल्या सर्व आमच्या बहिणी आहेत, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो, कारण त्यांनी आम्ही जे कार्य करतो 12 महिने जे आपल्या माता बहिणींना सुरक्षित घरी सोडणे किंवा त्यांना कॉलेज असतील किंवा इतर ठिकाणी कुठे सुरक्षित सोडण्याचं काम असेल ते आमच्याकडून होतं आणि त्याची पोचपावती आज आम्हाला त्यांच्यामार्फत या ठिकाणी मिळाली। आणि ज्या वेळेला आपल्या या हिंदू धर्मातील हा पवित्र सण आहे रक्षाबंधन, आणि या रक्षाबंधनच्या दिवशी ज्या बहिणींनी एवढ्या मोठ्या विश्वासाने जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला आम्ही नक्कीच कुठेही कधीही त्यांना कधीही गरज लागू दे, कधीही त्यांच्यावरती वेळ येऊ दे, आम्ही हे सर्व भाऊ त्यांच्यासाठी नक्कीच उभे असू, एवढंच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। सर्वप्रथम केळसकर नाका रिक्षा संघटनेच्या वतीनं आमच्या बहिणींचं मनपूर्वक अभिनंदन करतो।
आणि असाच दरवर्षी येत जावं हीच इच्छा प्रकट करतो आणि केळझर नाक्याच्या वतीनं तुमच्या सर्वांचं अभिनंदन. आज राखी पौर्णिमेचा दिवस आहे आणि आज आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलं की आज आपण आपल्याला जे वेळोवेळी मदत करतात, घरातून आपल्याला बाहेर कुठे जायचं असेल, कोणत्याही ठिकाणी आपल्याला व्यवस्थित पोचायचं असेल तर सर्वप्रथम आपण रिक्षावाल्या दादांना कॉल करतो आणि त्यांना बोलवतो. म्हणून आम्ही असं ठरवलं की आज आपण राखी पौर्णिमेचा कार्यक्रम खास रिक्षा चालकांना राखी बांधून साजरा करायचा आणि आम्ही दापोली एस.टी. स्टँड तसेच केळझर नाका या ठिकाणी जाऊन रिक्षा चालकांना राखी बांधली आणि त्यांनीही खूप छान प्रतिसाद दिला. त्यांनाही खूप बरं वाटलं की आम्ही सर्व महिलांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी येऊन त्यांना राखी बांधली.